वाटणार। ओ कुस्ती पा आणि खरी अर्थानं मुख्यमंत्री साहेब त्याचा प्रत्येक स्नायू तोलून मापून घ्या, सारखाच भरणार। ओ पैलवान असावा तर असा, येड्या गबाळ्याचे काम नव्हे, ते जातीचे मडके हवे। अहो नुसताच टाचा लाल करून पैलवान होत नाही, स्वतःच्या शरीरातला 25 वर्ष या मातीमध्ये घाम गाळावा लागतो, माती घामाने भिजावी लागते आणि भिजलेला सुगंध चौकडा पसरावा लागतो, तेव्हा त्याला पैलवान म्हणतात। आणि खऱ्या अर्थानं मंचावरली सर्व मान्यवर मंडळी, या शिवराज राक्षेला महायुती सरकारनं जिल्हा क्रीडा अधिकारी पदावर विराजमान केला। डबल महाराष्ट्र केसरीला क्लास 2 ची नोकरी जाहीर करण्यात आलेली आहे। ट्रिपल महाराष्ट्र केसरीला क्लास 1 नोकरी जाहीर करण्यात आलेली आहे। शाबाश, बच गया सामने सो लढा। शाबाश आहे को साहब, शाबाश आहे। पुन्हा पट काढलेला। अरे बाप रे, बच गया लेकिन पकड़ा गया, फिर भी पकड़ा गया। वर्ल्ड चॅम्पियन आहे। मातीतली कुस्ती कमी कळते, मॅट वरची कुस्ती करणारे हे पैलवान हे देश आहे। पण आपल्या महाराष्ट्रात आल्यानंतर या लाल मातीची सेवा जन्म दिला घरातल्या मातेनं आणि सांभाळ केला या मातीनं। आणि खरं हे कुस्ती 4-8 दिवस महिनाभर हे लोक इतर देशाचे पैलवान आपल्याकडे आणल्यानंतर मातीतला सराव केला तर आपल्याला तगडी आहेत। मॅट वरती अतिशय जबरदस्त चालणारे गोल्ड मेडल असणारे पैलवान आहे। या पैलवानाचं वर्ल्ड चॅम्पियन आहे। बोला। अरे सन्माननीय मंत्री महोदय, शिवराज राक्ष हा राक्षेवाडीचा शाबाश, प्रतीक्षा बागडे। जो जीता वही शेर शिवराज है, शेर शिवराज है, शेर शिवराज है। प्रतीक्षा बागडे डबल महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे सपलेल्या कुस्तीमध्ये विजय झालेला आहे। प्रतीक्षा बागडे पहिली महाराष्ट्र केसरी, सांगली जिल्ह्याला मिळवून देणारी पहिली महाराष्ट्र केसरी पैलवान प्रतीक्षा बागडे। आपण आखाड्यावरती चला। अंजनिक गोंजालेक वर्ल्ड चॅम्पियन फ्रान्स देशाच्या, हे बघा। आणि सन्माननीय मुख्यमंत्री साहेबांच्या शुभ हस्ते शिवराज राक्षेला सन्मानित केले जातं। मुख्यमंत्री साहेब, पैलवानाची आणि तुमची हाईट सारखी दिसायला लागले। तुम्ही जर पैलवान असता तर खरोखर तुम्हालाही मानाची गदा शोभून दिसायला लागली असते।